कळतं. तुम्ही महाग बोलल्यानंतर ना काय कळणार आहे? पाठीला काय डोळा नसते ती माणसाच्या. पुढं बोलायचं ना, काय चुकलं वाकलं सांगायचं, बोलायचं. असं महाग बोलून शिना काय मिळणार आहे तुम्हाला? काय मिळणार आहे सांगा महाग बोलून? एखाद्याला असं महाग बोलून वाईट म्हणून काय मिळणार आहे? मग तोंडावर तर चांगलं म्हणायचं नाही. तोंडावर तुम्ही चांगलं म्हणताय आणि महाग जाऊन असलं बोलताय, म्हणजे तुम्ही किती चांगलं म्हणावं लागेल? किती चांगला आहे तुम्ही? विचार करावा लागणार आहे आता, तुम्ही किती चांगला आहे किती नाही ते. आम्ही वाईट आहे असू द्या, पण तुम्ही तर चांगलं राहा. एखाद्याला वाईट म्हणायच्या आधी विचार करायचं, त्याच्याबद्दल आपण काय बोलतोय, त्याला बोलल्यावर काय वाटत. डायरेक्ट हे कुणाबद्दल बोलणं चुकीचं आहे. जर आपल्याला त्यातलं काय माहित नसेल, डायरेक्ट बोलणं चुकीचं आहे. कुणाविषयीही डायरेक्ट बोलू नये माणसाने. मी माझ्या नवऱ्याबद्दल बोलते. माझा नवरा काय आहे काय नाही मला माहित आहे. आमच्यात काय झालं काय नाही मला माहित आहे. तुम्हाला कुणाला माहित नाही. मग तुम्ही का बोलला महाग? का बोलला महाग सांगा? आज एक ह्याने इथं नाही तर आज ना उद्या येणार आहे इथं, आणि त्यांना आम्ही आणणार आहे. जरी मी या म्हणलं नाही आलं तरी काय का करून आम्ही आणणार आहे त्यांना. मायासाठी राहिलेल्या लेकरांसाठी घालून ती येणार आहे इथं. पण तुमचा काय संबंध आहे असं बोलायचं? म्हणजे एखाद्याच्या घरात पेटलेला आहे म्हणजे जास्तच पेटवायचं, जास्तच बोलायचं, म्हणजे त्यांचं घर उद्ध्वस्त झालं पाहिजे पूर्ण. काय काय राहिलंच नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे नाही? आता तुम्हाला वाटत असेल ती घरी नाही, हीच कारभारीन झाली, असं समजू नका तुम्ही. असं महाग तर बोलूच नका. एखादा खचलेला असतं माणूस, त्याला पाकच खचवू नका. तुम्हाला माहित आहे का, असं महाग बोललं जर त्याच्या कानावर गेलं तर त्याला किती वाईट वाटत असेल. आपल्या तोंडावर एवढं माणूस ती चांगलं बोलतंय आणि महाग असल्या निंद्या करतंय, त्याला तोंड चटकं म्हणते ती. त्या माणसाला तोंड चटकं म्हणते ती, कारण की त्याच्यात हिंमत नसती मोहर बोलायची, म्हणून ती महाग जाऊन बोलतं. त्याला माहित आहे पुढं बोलल्यानंतर ना काय होईल. पण खऱ्याला मरण नसतं. खऱ्याला मरण नसतं. खरं बोलल्यावर नाही वाईट वाटतं, पण त्याला मरण नसतं. खोटं बोलून जीव जिंकण्याऐवजी खरं बोला ना तुम्ही. घटीकभर राग येईल. खरं बोला, तोंडावर बोला. महाग बोलणं म्हणजे किती चुकीचं आहे. महाग काय तुमचं ते ऐकायला येत नाही कोणाला, म्हणजे तुम्ही काय बोलताय करताय येतंय का ऐकायला? ती नाही येत. मग तुम्हाला काय भेटणार आहे महाग बोलून शिना? नुसते चर्चा रंगवून शिना काय भेटणार आहे? माती सुद्धा भेटत नाही तुम्हाला. मग तुम्ही एखाद्याच्या घरात वाकून का बघताय? तुमच्या घरात बघाय काय चाललंय ते, दुसऱ्यांच्या घरात कशाला बघताय? आ गेलाय माझा नवरा, मला माहित आहे, मी सांगितलंय पण सगळ्याला. त्याला कारणीभूत कोण आहे कोण नाही बघू की आम्ही हुडकू, आणि ज्यावेळेस ती कारण निघाल तेव्हा मी बघीन त्याच्याकडे. पण त्याच्या आधीच तुम्ही काय पण जोडताय, काय पण बोलताय. तुमच्या जिबीला काय हाडफिड आहे का नाही? का बिन हाडच आहे जीभ? उचलली की लावली टाळ्याला. विचार करून बोलत जावा की जरा. वाईट वाटलं आज येऊन आपल्यापाशी आपल्याला शहाणपणाचा पाडा शिकवून जाते. असं करा तसं करा. आपण ऐकतोय पण त्यांचं चांगलं वाईट काय ती सांगते ती, त्यांचं ऐकून पण घेतलं. पण मला माहित नव्हतं की त्यांचं रंग कसं आहे तर कसं नाही. ते काय महाग आपल्याला बोलते ते काय नाही. आता मन हिच्या अंगातच थेटा होता, त्यामुळे तर नवरा गेला. हीच उलट बोलत होती. हिला काम करू वाटत नव्हतं. काम केलं असतं येळेला सगळं बघितलं असतं तर कशाला नवरा वैतागाने गेला असता. बघा, माहित तर काहीच नसतं बरं का, काहीच तर माहित नसतं. पण एखाद्याला बोलण्याला म्हणजे बोलायला महाग पडत नाही ती, वाईट बोलायला महाग पडत नाही ती. चांगलं तर येतच नाही. एखाद्याच्या घराचं पाक उदू झालं तर चालेल ह्यांना, पण ह्यांच्यात साडग्या काय बंद होणार नाही त्या, कारण त्यांची कामच येते. ही घर झाली की ती घर घ्यायचं, ती घर झाली की ही घर घ्यायचं, दुसरं काय कामच नाही त्यांना. तसे आम्हाला लय काम आहे ती. आमच्या मागे जित्राबाई ती, रान आहे, घर आहे, लेकरं आहे ती.
आम्हाला येळाला कंगवा मिळेना डोक्याला, आणि तुम्ही सांगताय काय आम्हाला? हा, आता हिला कोण मालक आहे का? बिन मालकाची आहे काय मी? माझा एक नवरा गेला म्हणून शिना म्हणते ती हिला काय मालक आहे का कोण आता? आ का कायमचं गेले फिरत ते येणार नाहीत का? बघू घे, त्यांना आणायचं ठेवायचं काय तर, आम्ही नवरा बायको काय तर होईलच घे. जरी त्यांनी नाही सरतापणा घेतला तर मी ठरवीन ना काय करायचं काय नाही. तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या नवरा बायकोत बोलायचा? कोणी अधिकार दिला सांगा? आणि ज्याला कुणाला बोलती त्याला माहित आहे मी कुणाला बोलती. कशा पाय बोलला तुम्ही असं मला सांगा? काय कारण होतं बोलायचं तुमची माग? मालक नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही मला मालक आहे नाही? हिला काय आई बापाचं वळण? आई बापाकडे कशाला जायचं एखाद्याच्या? तुमच्या आई बापाकडे मी गेली आहे, जर मी तुमच्या आई बापाकडे गेली मग कसं वाटेल? तुम्हाला बोलायला येते तसं मला पण बोलायला येतंय मला पण बोलायला. का मग आई बापाकडे जायचं? हिच्या आईने हिला वळण लावलं. वळणावर जायचं नसतं एखाद्याच्या. सगळ्याच आई बाप सगळ्यालाच वळण चांगलं लावते. तुम्हाला किती लावलंय वळण? लोकांच्या घरात काढे लावायचं ही वळण लावलंय का तुम्हाला? एखाद्याचं घर इसकटत असलं तर पाकच इसकटवायचं, पण त्याला मेळा घालायचा नाही, त्याला सावरायचं नाही, त्याला चांगलं सांगायचं नाही. आ म्हणजे नांदणारणीला पळणारणीला नांद म्हणणारे असं आहे माहित आहे का? तुम्ही एक तसं बोलला म्हणून मला नाही बोलायचं. तुम्ही माझ्या नवऱ्या विरुद्ध बोलला मग आमच्या नवरा बायकोचं भांडण आहे. माझ्या विरुद्ध बोलला. खरं माणूस म्हणतो डोळ्यानं ऐकावं, डोळ्यानं बघावं कानानं ऐकावं तेव्हा खरं धरावं. पण ती माझ्या संग घडलंय. मी डोळ्यानं पण बघितलं आणि कानानं पण ऐकलंय. पण तुमची काय सुद्धा कारण नव्हती एखाद्याविषयी असं बोलण्याची. माझा नवरा एक वैतागाने गेलाय. मी बघीन की सांगायचं कसं आणायचं कसं नाही. येतीलच आज ना उद्या, मी ठरवीन ना. त्यांच्यामुळे माझा प्रपंच असा उघड्यावर टाकून जाव म्हणजे तुम्हाला वाटतंय ती गेला म्हणजे मी पण जावं? माझी लेकर बाळा अशी भटकावती वाटतंय का तुम्हाला? तीच तीच पाहिजे तुम्हाला? ती गेला आता हिनं पण निघून जावं आ एवढंच पाहिजे म्हणजे तुम्हाला लय चांगलं वाटेल, गुदगुले होतेल्या, लय आनंद होईल. दुसऱ्याचं घर फोडायच्या आधी देव आपलं घर फोडत असतो. एखाद्याच्या घरात जर भांडण लागलं, त्यांच्या नवरा बायकोच्यात काय झालं तर ती आज वाईट आहे ती पण उद्या एक होत असते. ती त्यावेळेस कळतं कोणी सांगितलं होतं, कुणी बोललं होतं, कुणी भांडणं लावली होती. तेव्हा काय करायचं? ती जर एक झाल्यावर मग तुम्ही काय करणार आहे? बोलणार जे आहे कोण ती काय करणार आहे? परत तोंडावर पडतंय ती, परत तोंड तिचं दापसो राहायचं नाही तर एवढं बेकार पडतंय तोंडावर. तोंड दाखवायचं तर लाजच वाटेल त्याला, पण सगळी एक झाल्यावर नाही ती तोंडावर पडेल. एवढं बेकार अवस्था होईल तुझी. मला लय तुला बोलू वाटायला लागलंय आता, लय माझ्या नरड्याला आलंय, पण गिळावं लागायला लागले. काय थोडं वेळ मला जरा असं ग बसावं लागायला लागले, कारण की अजून जरा वेळ आली नाही ती बोलायची, त्यामुळं मला ग बसावं लागायला लागले. असं डायरेक्ट बोलतो